पंतप्रधान नरेंद्र मोदी एक असं व्यक्तिमत्व की ते जिथं जातात तिथली वेशभूषा धारण करतात. त्या भागातील लोकल दिसणारे पण अत्यंत महागडे असणारे असे पेहराव परिधान करतात, अशी टीका विरोधकांकडून होत असते. आताही मोदी आपल्या फुटबॉल खेळण्यामुळे चर्चेत आले. नुकतेच बंगालच्या प्रचारातून फ्री झालेले मोदीजी सिक्कीममध्ये थेट फुटबॉल ग्राउंडवर दिसले, तेही अगदी फुटबॉलरच्या वेशात. जर्सी घालून, पायात फुटबॉलचे बूट, सोबत खेळणारी पोरं, असे हे मोदींचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरतात. कारण एकीकडे मणिपूर जळतंय, मोदी तिकडे जात नाहीत, पण इकडे निवांत फुटबॉल खेळतायत, अशी ही टीका होऊ लागली. नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता एलएस मराठी. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचाराचा गलबला आता शांत झाला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीममध्ये दाखल झाले. 2 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आलेले पंतप्रधान मोदी मंगळवारी सकाळी गंगटोकच्या तरुणांमध्ये दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी फुटबॉलच्या मैदानात उतरले आणि त्यांनी तरुणांसोबत फुटबॉल खेळला. या फुटबॉलच्या मैदानातील त्यांचे फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गंगटोकच्या सुंदर सकाळी सिक्कीममधील माझ्या तरुण मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यासारखे दुसरे काही नाही, असं लिहिलं. या फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणांसोबत फुटबॉल खेळताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींचा तरुणांशी संवाद साधणं, फुटबॉल खेळणं आणि त्याचे फोटो शेअर करणं ही पश्चिम बंगालला आकर्षित करण्याची एक रणनीती म्हणून पाहिलं जात आहे. वास्तविक पाहता पश्चिम बंगाल तसेच सिक्कीममध्ये फुटबॉल खूप लोकप्रिय आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता हे भारतातील क्लब फुटबॉलचं एक प्रमुख केंद्र आहे आणि गाव पातळीवरही फुटबॉल क्लब अस्तित्वात आहे. पश्चिम बंगालमधील फुटबॉलची लोकप्रियता यावरून लक्षात येते की विश्वचषकासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या वेळी रस्त्यांवरील वाहतूक ठप्प होते. निवडणूक प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी फुटबॉलच्या मैदानावर उतरले, गोल केल्याचा आनंद साजरा केला आणि त्याचे फोटो शेअर केले. फुटबॉलच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी हे एक संकेतात्मक राजकीय धोरण म्हणून पाहिलं जात आहे. पंतप्रधान मोदी 2 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सोमवारी सिक्कीम दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगटोक येथे एक भव्य रोड शो आयोजित केला आहे. पंतप्रधान मोदींची एक झलक पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला मोठी गर्दी जमली होती. पंतप्रधान मोदी सिक्कीमच्या भारतासोबतच्या विलिनीकरणाच्या 51व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत आणि सुमारे 4000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. अलीकडेच मोदी तामिळनाडूतही प्रचाराला गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तामिळनाडू दौऱ्यातील काही फोटोंनी सध्या देशातील राजकीय वातावरण आणि सोशल मीडिया चांगलंच तापवलंय. प्रचारादरम्यान मोदींचा चेहरा नेहमीपेक्षा अधिक गडद म्हणजेच डार्क स्किन टोन दिसत असल्यानं त्यांनी तामिळ मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुद्दाम सावळा मेकअप केल्याचा दावा विरोधक आणि नेटकऱ्यांकडून केला जातो. नेटकऱ्यांनी याला ब्रॉन्झर किंवा मुद्दाम केलेला डार्क मेकअप असं संबोधलं. दक्षिण भारतातील लोकांच्या त्वचेचा रंग साधारणपणे सावळा असतो, त्यामुळे त्यांच्याशी भावनिक नातं जोडण्यासाठी आणि स्वतःला त्यांच्यासारखं दाखवण्यासाठी हा खटाटोप केल्याची टीका सोशल मीडियावर होती. एक्स आणि इंस्टाग्रामवर युजर्सनी मोदींचे जुने आणि नवे फोटो जोडून त्यांची तुलना सुरू केली. अनेकांनी याला 50 शेड्स ऑफ मोदी असं नाव दिलंय. पंतप्रधान उत्तर भारतात गोरे दिसण्यासाठी आणि दक्षिण भारतात सावळ्या रंगाचा मेकअप करतात, असा टोला लगावला. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी यावर व्हिडिओ बनवून मोदींच्या या रंग बदलण्याच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विरोधकांनी या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधताना म्हटलंय की भाजपकडे दक्षिण भारतात ठोस मुद्दे नसल्यानं ते आता केवळ बाह्य रूपाचा आधार घेत आहेत. रंगावरून राजकारण करणं ही दुर्दैवी गोष्ट असल्याचं विरोधकांचं मत आहे. दुसरीकडे भाजप समर्थकांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. हा कोणताही मेकअप नसून कॅमेरा अँगल, प्रखर ऊन आणि सभेतील लाइटिंगचा तो परिणाम असल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे. मात्र या बाबींवर भाजप प्रवक्त्यांकडून अद्याप कोणतंही तांत्रिक स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. मात्र कधी वेगवेगळ्या टोप्या घालण्यावरून, तर कधी पोशाखावरून, तर कधी आर्मीचा युनिफॉर्म, कधी एअरफोर्सचा युनिफॉर्म, ज्या राज्यात जाल तसा पोशाख, तसाच मेकअपचा, त्यामुळे मोदींची चर्चा ही नेहमीच होत असते. आता काही लोक आनंदानं हे फोटो शेअर करतात, तर काही लोक हे फोटो ट्रोल करण्यासाठी शेअर करतात. आता मोदींच्या फुटबॉल ग्राउंडवरील फोटोनंतरही नेटकऱ्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया उमटू लागल्या. ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी.